नमस्कार मंडळी, वर्लीची मोनाली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे भेंड्याची भजी। त्यासाठी लागणारं साहित्य इथे मी भेंडी घेतलेली आहे स्वच्छ धुवून, तांदळाचं पीठ, चण्याचं पीठ, ओवा, हिंग, हळद, मीठ आणि तळण्यासाठी तेल। आता आपण कृतीला सुरुवात करूया। आता सुरुवातीला आहे ना, इथे आपल्याला भेंडी कापून घ्यायची आहे। असे 2 तुकडे करायचे। अशी आपली भेंडी कापून घ्यायची आहे। अशा प्रकारे सर्व भेंडी मी दोन्ही साइडनी व्यवस्थितरित्या कापून घेणार आहे। अशा प्रकारे सर्व भेंडी मी इथे कापून घेतलेली आहे। आता मी ह्याला थोडंसं मीठ लावून घेणार आहे, जास्त नाही, थोडंसं। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे भजीसाठी बॅटर तयार करायचं आहे। इथे मी थोडंसं बेसन घेणार आहे, थोडंसं तांदळाचं पीठ, हिंग, ओवा टाकायचा आहे क्रश करून, हळद, चवीनुसार मीठ। तर ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून हे बॅटर जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता ह्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी ॲड करायचं आहे। थोडंसं पाणी टाकायचं आहे। अशा प्रकारे सर्व मी व्यवस्थितरित्या बॅटर तयार करून घेणार आहे। आता इथे आपलं बॅटर रेडी झालेलं आहे। आता ह्यामध्ये जर तुम्हाला सोडा घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता। यामध्ये मी थोडासा सोडा ॲड करणार आहे। तर ह्यामध्ये किंचित असा थोडासा सोडा ॲड करायचा आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता एका साईडला तेल तापत ठेवायचं आहे। आता इथे कढईमध्ये मी तेल गरम करत ठेवलेलं आहे। तेल चांगलं गरम झालेलं आहे। आता ह्यामध्ये आपल्याला भेंडी आहेत ना, ही बेसनामध्ये डीप करून आपल्या तेलामध्ये सोडायची आहे। आता दोन्ही बाजूंनी चांगली कुरकुरीत भजी तळून घ्यायची आहे। एक 3 ते 4 मिनिटांनंतर आपल्याला भजी परतून घ्यायची आहे।
एक 3 ते 4 मिनिटानंतर आपली भजी दोन्ही बाजूनी कुरकुरीत तळून झालेली आहे। आता हे मी काढून घेणार आहे। हे पहा, आपली कुरकुरीत भेंड्याची भजी तयार झालेली आहे। अशाच प्रकारे सर्व भज्या मी तळून घेणार आहे। अशा प्रकारे भेंडीच्या सर्व कुरकुरीत भज्या मी तळून घेतलेल्या आहेत। एकदा नक्की ट्राय करून पहा। अशा प्रकारे तयार आहे आपली भेंडीची कुरकुरीत भजी। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। धन्यवाद।